ती बॅग घेऊन जाऊ नका, ती माझी जबाबदारी आहे. बॅग घेऊन जाऊ नका. मुंबईत भर दिवसा आणखीन एक दरोडा. उद्योगपती जतीन शाह यांची कार रस्त्यात अडवून 3 लुटेऱ्यांनी त्यांच्या ड्रायव्हर वसंतला बेदम मारहाण करून बेशुद्ध केलं. त्यानंतर कारमधील सोन्याचे दागिने व डायमंडचा नेकलेस असा 1 कोटीचा ऐवज घेऊन चोर पळाले आहेत. पण जतीन, एवढा मोठा जोखमीचा ऐवज तुम्ही फक्त ड्रायव्हर बरोबर पाठवलात? अहो, तो विश्वासातला आहे. बँकेतून दागिने आणणं आणि बँकेच्या ड्रॉवर मध्ये ठेवणं ही कामं तोच करायचा. ते चोर दागिने घेऊन कार मधून पळून गेले, हो ना? हो. आणि अशी माहिती मिळाली आहे ती खूप रॅश गाडी चालवते, कसेही कुठेही जाते. गावाला म्हणजे कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही फुलगावचे, इथले नाही आहोत आम्ही. रतनची बहीण इकडे राहते ना, तिला बरं नाही म्हणून आम्ही तिला भेटायला आलो. आणि ही चंपा माझी सून, तिला डॉक्टरकडे पण दाखवायचं होतं. आणि हे समजा झाल्यावर आम्ही आमच्या गावी जाणार होतो. ही बघा, ही समधी तिकीट आहेत. तुमची ट्रेन तर रात्रीची आहे. ताई, माझी बहीण आजारी आहे, तिच्याकडे आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही. आणि मुंबईत तर आमच्या ओळखीचं कुणीच नाही आहे. मग म्हणलं स्टेशनवरच थांबूया. तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी चला. ती दिवसभर जरा तिथे आराम करेल. रात्री तुमच्या ट्रेनच्या वेळी मी तुम्हाला स्टेशनला ड्रॉप करेन. आम्ही थेट रूमवर येऊ शकलो नाही. पोलिसांमुळे आम्हाला इथे तिथे पळावं लागलं. काय? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिताच आम्हाला स्टेशनवर सोडली. त्यामुळे कोणालाच आमचा संशय येणार नाही. मॅडम, मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो. त्यांनी ते CCTV फुटेज पाठवलं असेल, ते आलं असेल. चला 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 चला, साहेबांनी बोलवलं. चला चला. काय चाललंय? काय आरडाओरडा चाललाय आणि कशासाठी? अहो इन्स्पेक्टर साहेब, याला काय अर्थ आहे? तुमचे हवालदार आम्हाला इथे कशाला घेऊन आले? तिकडे ते लुटारू मोकाट फिरतायत आणि लुटल्या गेलेल्यांना तुम्ही असा त्रास देताय? समोर प्रेसवाले किंवा प्रेक्षक असल्यासारखे नाटकी बोलू नका. हे तुमचे चुलत बंधू तब्येत बरी नाही सांगून बँकेतून लवकर गेले, पण घरी गेले नव्हते आणि तुमचाही फोन बंद होता. याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? साहेब, काय झालं, ते दागिना चोरीला गेलं कळल्यावर ना किती धडधड लागला. मग मी बँकेत सांगून ना ह्याच्या घरी गेला आणि मग तिथून आम्ही डॉक्टरकडे गेलो ना. आणि इन्स्पेक्टर साहेब, माझा फोन बी हँग झाला होता. हो, स्पष्टीकरण फार छान देता तुम्ही. जतीन साहेब, मला सांगा, तुमचा ड्रायव्हर वसंत त्या रस्त्याने दागिने घेऊन जाणार आहे हे तुमच्या खेरीज अजून कोणाला माहित होतं? साहेब, काय विचारतायत? नेमक्या त्याच वेळी चोर त्या ठिकाणी कसे काय पोहोचले? या तिघांना पाहिल्यासारखं वाटतंय का? वय कापड पण तीच दिसतात. म्हणजे हेच ते तिघ होते? वय हेच आमच्या अंगावर गाडी घालणार होते. अरे देवा, म्हणजे एवढ्या भयानक लुटारूंची आपली गाठ पडली होती. नशीब काही वांगळ नाही झालं. त्यात तू पोटुशी आहेस.
काय बरं वाईट झालं असतं तर? मॅडम काय झालं? पुन्हा पाहूया व्हिडिओ. सांगा, दागिन्यांबद्दल फक्त तुम्हालाच माहिती होतं, तर लुटारूंनी तुमचीच गाडी कशी अडवली? साहेब ते मी कसे सांगू? तुम्ही ते तिघांना पकडलं की कळेल. साहेब ते असा झाला असणार, ते तिघं बी ना दबा धरून बसले असणार आणि मग त्यांना चान्स मिळाल्यावर रॅन्डमली त्यांनी जतीनची गाडी अडवली असणार. रॅन्डमली? हा. पिस्तूल वापरून प्लॅन करून रॅन्डमली गाडी अडवली? हे खटकतंय मला. त्याने अधिकार थांबव. आणि मग हे तिघे होतात. चोरांनी तुमच्या आधीची एकही गाडी अडवली, मग तुमचीच कार कशी अडवली हे तर कळायला हवंच ना. हा बोला अस्मिता मॅडम. हा इन्स्पेक्टर सर, मी आता फुटेज बघत होते आणि एक गोष्ट जाणवली म्हणून तुम्हाला फोन केला. वसंतने गाडी आधीच थांबवली आहे. करेक्ट, हा मुद्दा बरोबर आहे. हा, तर त्याने गाडी का थांबवली? म्हणजे त्याला कोणाचा फोन आला होता की तो कोणाची तरी वाट पाहत होता हे कळायला. ओके मॅडम, मी कळवतो तुम्हाला. साहेब एक काम करा ना, तुम्ही आधी पहिल्यांदा ना चोरांना पकडा आणि मग आम्हाला कळवा. हा, पुराव्याशिवाय आणि कारणाशिवाय उगाच आम्हाला त्रास देऊ नका. चला येतो आम्ही. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाहीये. मोरे सर. यांनी जायचा प्रयत्न केला, आत टाका यांना. हो सर. तुमचे फोन्स द्या. पण ते साहेब ते द्या. आपण फोन द्या. आपण द्या. साहेब ते आमचा फोन कशाला घेतला? पुरावे देण्यासाठी.
मिस्टर जतीन, कार हल्लेखोरांनी थांबवायच्या आधीच थांबवलेली होती, कारण तुम्ही त्यावेळेला तुमच्या ड्रायव्हर वसंतला फोन केला होता. अहो ते सगळं ओके आहे की नाही हे विचारण्यासाठी फोन केला होता. का चोरांना हल्ला आणि चोरी करण्याची संधी मिळावी म्हणून? हे सगळं क्लिअर होईपर्यंत तुम्ही सस्पेक्ट आहात. रतन, अगं मॅडम लय हुशार आहेत. तावरनं ताक भात वळखतात बघ. आपलं नशीब चांगलं म्हणून आपली गावी जाण्याआधीच गाठ पडली यांच्याशी. होय, त्यांनी लई चांगली वागणूक दिली. आम्ही गावी गेलो ना की समद्यांना सांगू, आम्ही खाजगी गुप्तहेर अस्मिता मॅडम सोबत राहिलो, त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. मोरे, आपली साध्या वेशातली माणसं पाठवून यांच्यावर जरा नजर ठेवायला सांगा आणि गेल्या काही दिवसातले यांची कॉल रेकॉर्ड चेक करा. ओके सर. हल्लेखोरांची गाडी शेवटची श्रीपाद नगर जवळ दिसली, पण त्यानंतर जेधे आणि राणींकडून काहीच रिपोर्ट नाही. जिदे, हा तिकडे घ्या. गाडी दिसतो इथे. राखाडी रंगाची गाडी चोरांचीच असेल. पण इथे गाडी, मला वाटतं त्यावेळी गाडी बंद पडली असेल म्हणून ही ढकलत तिथे आणली आणि ते पळालेत. हा सगळा काय प्रकार आहे तो कन्फर्म करायला पाहिजे. चला बघूया. मला वाटतं हे कपडे त्या तिघांचे असतील. ही चेन आणि हॉकी स्टिक ही त्यांची हत्यारं. कोणी ओळखू नये म्हणून ते कपडे बदलून इथून पळाले असणार. चेक करा तिकडे, मी बघतो मागे काय का.
जेदे काही सापडतंय का? याऐवजी दुसरं काहीच सापडत नाहीये. जेदे तुम्ही सुभेदार साहेबांना रिपोर्ट करा. मी यातली फोटो काढून घेतो. हां. साहेब जेदे बोलतोय. साहेब चोरांची गाडी सापडली आहे. आता गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचा शोध घ्यायला हवा, म्हणजे चोरही सापडतील. हो सर, चालेल. नुकतीच हाती आलेली ही ब्रेकिंग न्यूज. जतीन शेठ यांचे दागिने चोरणाऱ्या चोरांनी वापरलेली कार नुकतीच सापडली आहे. पोलिसांना ही कार चेकनाक्याच्या अलीकडच्या झाडीत लपवलेली आढळली. वसंतवर हल्ला करताना वापरली गेलेली हॉकी स्टिक व चेन सापडली आहेत, पण पिस्तूल अद्यापही सापडलेले नाही. बाबू इथे बस. हे बघ, बाहेर जाऊन उगाच त्या चोरी मारीच्या गप्पा ऐकशील आणि मग घाबरशील. हा, त्यापेक्षा मी तुला मस्तपैकी गोष्ट सांगते ना. हा, आपण गप्पा मारूया. गोष्ट सांगू? चालेल? ऐक ना, मी काय सांगते तुला. पोलीस तपासावरून असं कळलंय की कार बिघडली होती, म्हणून कार लपवून चोरांना जावं लागलं. कारच्या नंबर प्लेटवरून कार मालकाचा शोध चालू आहे. पुढच्या ब्रेकिंग न्यूज पहा छोट्याशा ब्रेक नंतर. मॅडम, त्यांनी लोकांच्या नजरेत भरायला नको म्हणून लोखंडी चेन आणि हॉकी स्टिक गाडीत ठेवली. पिस्तूलचं काय? आणि चोरलेल्या दागिन्यांचं काय? पोलिसांना कार सापडली आहे ना, आता पिस्तूल आणि दागिनेही सापडतील, कारण शोधलं की सापडतच. मॅडम, जतीन आणि त्याचा चुलत भाऊ नंदलाल दोघांवरही पोलीस नजर ठेवून आहेत. मॅडम, मलाही कळत नाही, स्वतःच्या विश्वासू ड्रायव्हरला हे लोखंडी चेन आणि हॉकी स्टिकनं मारहाण करवतील. तर मारहाण केलेल्या त्या ड्रायव्हरची स्थिती कशी आहे? अजून शुद्धीवर आला नाहीये, पण त्याच्या जखमा फार खोल नाहीये. डॉक्टर म्हणाले भीती आणि टेन्शनमुळे बेशुद्ध झाला, पण त्याच्या जीवाला धोका नाहीये. हा, सुभेदार साहेब, अस्मिताच्या मनात काय चाललंय कळतच नाही. त्या चोरांकडे पिस्तूल होतं, हॉकी स्टिक होती, चेन होती, सगळी जीवघेणी हत्यारं होती, पण तरीही त्या वसंतच्या जखमा फार खोलवर नाहीये असं डॉक्टर म्हणाले. हो, ही इज आउट ऑफ डेंजर. पेन किलरचा परिणाम कमी झाला की तो शुद्धीवर यायला हवा. मला काय वाटतंय, ज्या चोरांनी गाडी घेऊन पळून जाताना रस्त्यावरच्या लोकांची पर्वा केली नाही, त्यांनी वसंतवर इतकी दया का दाखवली असेल? तो तर त्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा धोका आहे, कारण त्याने त्या तिन्ही चोरांचे चेहरे पाहिले. मॅडम, म्हणजे आपण संशय जतीन आणि नंदलालवर घेतोय, पण संशयाची सुई या वसंत ड्रायव्हरकडे सुद्धा आहे. हा वसंत ड्रायव्हरच चोरांना सामील असेल असं म्हणायचंय का तुम्हाला? खात्री नाही, पण ही एक शक्यता आहे, आणि मला वाटतं म्हणूनच चोरांनी त्याच्यावर संशय जाऊ नये इतपतच त्याला मारलं. त्याचा जीव जाईल किंवा अगदी एखादा अवयव निकामी होईल इतकं मारलेलं नाही. राईट, तुम्ही सांगताय त्यात तथ्य आहे. आम्ही तो शुद्धीवर यायचीच वाट बघतोय. मग खरं काय ते काढून घेऊच त्याच्याकडून. ठीक आहे.
आम्ही आज जाऊन बसतो. हो. चल बाई. आहे गे. काय झालं काय माहित. अजूनही ती गॅलरीतच आहे आणि तो बंटू पण आता तिथेच गेलाय. कोणाशी इतका वेळ बोलत असेल. आपल्याला सावध राहायला हवा. आपल्याला चुकलंच. आपण इथे यायलाच नको होतं. नाटक करून जी गाडी अडवली ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिताची हे माहिती होतं का आपल्याला? ती चूक झाली आहे ना मोठी. मला वाटलं अस्मिता बरोबर असताना आपल्यावर कुणीच संशय घेणार नाही, पण तिनेच संशय घेतला तर. रतन, बाहेर हे काय बोलताय त्याचा जरा अंदाज घे. येस बॉस. बाबू मजेत आहेस ना वा? अगं मजेतच असणार ना तो. एवढी मोठी बिल्डिंग बघितलेली का त्यांनी आधी? मग काय. बाबू आपल्याला ना इथं थोडा वेळ थांबायचं. रातच्याला आपण आपल्या घरी जाऊ. मग तू तुझ्या बाला भेटा. अस्मिता मॅडम, मी तुम्हाला चहा कॉफी काही करून देऊ का? नाही हो, मला आता तरी काही नकोय. आणि काही लागलंच तर मनाली आहे ना त्यासाठी. तुम्ही पाहुण्यांनी काम नाही करायचं. तुम्ही ना माणसं लई चांगली आहात बघा. आमच्या बाबूला तर बंडूजी लई आवडतात. बाहेर गेलेत का कुठं? हो, जरा कामासाठी बाहेर गेले. डॉक्टर साहेब, हा वसंत अजून शुद्धीवर का येत नाही? तुम्हाला काही कल्पना? नाही, मलाही आश्चर्य वाटतंय. एव्हा ना शुद्धीवर यायला हवा होता तो. नाही, ते चोर सुद्धा तेच वाट बघत असतील. कधी एकदा शुद्धीवर येते ती. तुम्ही इथं कोणत्या अनोळखी माणसाला आत येऊ देत नाही का? नाही, अजिबात नाही. मी थांबतो आत. येस, मी येतो.
हॅलो, मी वसंताच्याच रूममध्ये. नाही, एकतर तो बेशुद्ध आहे, नाहीतर गाढ झोपलाय. त्यामुळं तुमचा महत्त्वाचा निरोप मी त्याला देऊ शकत नाही. वसंता, तू बेशुद्ध असलास तर काय फायदा नाही, पण जागा असलास तर ऐक मी काय सांगतो. पोलिसांना तुझ्यावर संशय आणि जतीनबाईंचा पण तुझ्यावरच संशय आहे. त्यामुळे इथनं सटकलास तर वाच. इथं आत्ता माझीच ड्युटी. मी 1 नंबरला 2 मिनिटात जाऊन येईन. तेवढ्या वेळात सटक. मी तुला मदत करेन. विचार कर. वसंत, जगे अरे बेशुद्ध असल्या तर नाटक करत होता काय? साहेब ऐकून घ्या ना. कुठं कुठं पडून चालला होता? चल बाबू, अरे नगर रडू. आई सांगा ना जरा, रडतोय बघा ना. काय झालं? का रडतोय हा एवढा? अहो त्याला त्याच्या बाची लई आठवण येते म्हणून रडतोय. अरे बाबू, आता अजिबात रडू नको. ह्या अस्मिता मॅडम आहेत ना, आपल्याला स्टेशनवर सोडतील थोड्याच वेळात. मग भेट तुझ्या बाला. रडतोस कशा पाहिजे? आपण जायचं ना भेटायला बाला. हा, घे तुझ्या बाचाच फोन आहे. बघ बाचा आला फोन. हा बोल र. तिथे सगळं ठीक आहे ना? वय आम्ही समजे मजेतच आहोत की. कुणाला काही संशय तर आला नाही ना? नाही नाही, तसं तर काही अजून वाटतच नाहीये. आणि बाबू? अरे बाबा, लयच आठवण काढून राहिला ना तो तुझी. तू बोलतोस का त्याच्याशी? हा, लईच आठवण येते त्याला. थांब, देऊ का फोन? वय वय, हा बाबू धर, तुझ्या बाशी बोल. हॅलो बाबू, शहाण्यासारखं वागतोयस ना? हट्ट करत नाहीयेस ना? हे बघ, तुझ्या बाबांनी सांगितलेलं सगळं ऐक, तर तुझे बाबा तुला भेटतील. ऐकतोयस ना? कळतंय ना बाबू? हा हा बोल रे. निघालात की मला फोन कर, आणि काही प्रॉब्लेम आला तर आपला ठरलेला मेसेज कर. वय वय, इकडनं निघाल्यावर कळवतो. हा चल आता ठेवू का? वय काय नाही, ते इथनं निघाल्यावर फोन कर म्हणले तर करते मी फोन. म्हणाली जरा न्यूज लाव ग. चोरांनी केलेल्या हल्ल्यात जबर जखमी झालेला जतीन शेठचा ड्रायव्हर वसंत अजूनही शुद्धीवर आलेला नाहीये.
पोलीस त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघतायत व डॉक्टर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतात. बाबू ऐक ना, आपण एक काम करूया, आपण आहे ना तिकडं जाऊया, आपल्या बाबांकडे जाऊया. साहेब मी काही केलेलं नाही साहेब, मला यातलं काही माहित नाही. काही केलं नाहीस तर हॉस्पिटलमधून चादर पांघरून पळून का जात होतास? साहेब तो हॉस्पिटलमधला वॉर्डबॉय खोटं बोलला माझ्याशी. तो मला म्हणाला की पोलिसांनी माझ्यावरती संशय घेतला आणि आणि जतीन शेटने देखील माझ्यावरती संशय घेतलाय. त्याचा धक्का बसला साहेब. म्हणजे एवढ्या वर्षाच्या इमानदारीचं हे फळ दिलं जतीन शेटने मला. आणि नंतर तुम्ही देखील मला दमात घ्याल म्हणून मी घाबरलो साहेब. साहेब मारू नका साहेब. आधीच त्या चोरांनी मला मारलाय. आता तुमच्याकडून मार खाण्याची माझी ताकद नाही आणि हिंमतही नाही. इथून पडून जायची बरं हिंमत आली तुझ्या, आणि ताकदही आली नाही का? कुठे कुठवर पळणार होतं काय? तुला काय वाटलं तू आमच्या हातातून निसटला असता? आम्ही तुला पकडू शकणार नाही. संता, तुझी बाजू खरी होती तर पळालास का तू? पण साहेब हे बघ, कोणी कोणावर उगाच संशय घेत नाही. एक म्हण आहे माहिती आहे ना, आई त्याला खवखवे, तुझी ती गत झाली आहे. नाही साहेब मी खरोखरच काही केलेलं नाही साहेब. पोलिसांना तुझ्यावर संशय, त्यामुळे इथनं सटकलास तर वाचशील. साहेब हाच तो बदमाश वॉर्डबॉय, हाच माझ्याशी खोटं बोललेला. ह्यानेच मला ते सगळं सांगितलेलं. साहेब पकडायला. वारे गडे, मी सांगितलं म्हणून पळून गेलो. मी सांगितलं असतं की हॉस्पिटलच्या गच्चीतनं जीव दे, दिला असतं जीव. बघा सर, बघा कसा बोलतोय. अरे हा चोर आहे, लफंगा आहे, पकडायला. संता, कोणाला चोर लफंगा म्हणतो? तुला माहिती आहे कोण आहे ते? हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडमचे सहकारी आहेत. माय सेल्फ बंडूजी नाईक. आम्ही त्यांना वॉर्ड बॉय म्हणून तुझ्या रूम मध्ये पाठवलं होतं आणि बाहेर दबा धरून बसलो. वसंता, आधी तेवढा मार खाल्लाय, आता सगळं खरं बोल. तू कार मधून 1 कोटीचे दागिने घेऊन चाललाय, हे चोरांना कसं कळलं? राहण्यासारखं बोलतोस का आमच्या पद्धतीने बोलता करू तुला? बोल चल बोल. वसंता, सगळं कबूल कर. उगा कशापाई मार खात? आमच्या मॅडम काय म्हणते, गुन्ह्याला माफी नाही. मारू नका साहेब, मारू नका. सांगतो, सगळं सांगतो. त्यावेळेला मी त्या रस्त्यावरून दागिने घेऊन जाणार आहे हे मीच एका शंभू नावाच्या माणसाला फोन करून सांगितले. शंभू? कोण शंभू? जतीन शेठचा फोन आला नसता तरी फोन करण्यासाठी गाडी मी तिथे थांबवली आहे. कारण ते तिघे तिथे दबा धरून बसलेत हे मला माहित होतं. बाबू, तू चहा घेणार? कशापाई त्रास करताय? त्रास काय त्यात? अगं बाई, केवढी काळजी घेणार आहेस तू आमची? भारीचा बनवलंय.
बाबू ऐक, घाबरू नको बाबू. हा काय झालं? आधी सुद्धा हे शूट लावलेलं तेव्हा नाही घाबरला, आता एवढा का घाबरला? नाही तेव्हा झोपला होता ना तो, त्यामुळे. भाई आमचा बाबू लई हळू आहे बघा. म्हणजे असं सिरियल मध्ये सिनेमा मध्ये असं काही मारामारीचं बघितलं ना का लय घाबरतो, टीव्ही बंद करतो. हे बघ बाबू, रडायचं नाही. आपल्याला संध्याकाळी बाला भेटायचंय की नाही, मग असं घाबरायचं नाही, रडायचं नाही. हा चल आपण आज जाऊ आणि गंमत बघूया. हा आई मी आत. टीव्हीवरचे दृश्य पाहून हा इतका घाबरत असेल. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आतमध्ये जातो. हा ये बा सावकारच. बोल. मॅडम काम झालं. हॉस्पिटलमधून पळून जाणाऱ्या वसंताला पोलिसांनी पकडलं. वसंतला पोलिसांनी पकडलं आणि हे ह्याला कसं कळलं? काही समजत नाहीये. म्हणजे वसंत शुद्धीवर आला नाही हे बातमीत खोटं सांगितलं की बातमी नंतर तो शुद्धीवर आला. मग शुद्धीवर आल्यावर तो पळून का गेला? आणि हा मॅडम, त्या वसंतानं दागिन्यांची खबर शंभू नावाच्या एका माणसाला दिली. तर त्या शंभू बद्दल तो काही बोलायला तयार नाही. पोलिसांनी त्याला दमात घेतलंय का? ज्यांनी तुला मारलं त्यांना वाचवण्यासाठी धडपडतोयस तू. वसंता, एक लक्षात ठेव, त्या तिघांबद्दल आणि शंभूबद्दल जर आम्हाला माहिती दिलीस तर माफीचा साक्षीदार बनवू तुला. चल बोल बोल, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? बोल बोल. तुझी शिक्षा कमी होऊ शकते. मला माफीचा साक्षीदार बनवतील, माझी शिक्षा कमी होईल. नाही 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 साहेब, मला काही माहिती नाही साहेब. साहेब साहेब मला काय विचारू नका. साहेब मला काय विचारू नका. रे हट. ए वसंता, ए ए कुठं गेली? उठवा त्याला. ए ए उठे, उठ 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 रे. जे दे आणि मारायच्या तोंडावर. वसंत काही सांगत नाहीये याचा अर्थ तो एक पोचलेला कोडगा गुन्हेगार आहे. किंवा मग कदाचित त्याच्या मनावर कसलं तरी प्रचंड दडपण आहे आणि म्हणून तो काही सांगू शकत नाही. पोलिसांना घाबरून जर वसंतने सगळं सांगितलं तर? नाही, हे असं काही होणार नाहीये. कारण हे सगळं करण्यामागे आपण आहोत हे त्याला कुठे माहिती आहे. त्याला एवढंच माहिती आहे की त्याच्यावर ज्यांनी हल्ला केला ते पुरुष आहेत, पण नाही. पण तुझी त्या कार मालकाबद्दल काही समजलं? मला तो कारचा नंबर बोगस होता आणि ती कार चोरीची होती. त्या चोरांना पोलीस शोधून काढतीलच बंडू. पण तुला एक महत्वाचं काम करायचं. सांगा. तुला जरा बाबूशी बोलायचं. काय बोलू? म्हणजे काही प्रॉब्लेम झाले का? प्रॉब्लेम असं नाही, पण आल्यापासून पाहते मी तो त्याच्या वयाच्या मुलांसारखा असा हसरा खेळकर नाही वाटत. तो सतत बावरल्यासारखा वाटतोय मला. मगाशी मॅडम चोरीचं शूट बघत होते, त्यात वसंतला ते तिघे जण मारतायत हे बघून तो अचानक घाबरला. बरं, का घाबरला का? नाही ते नाही समजलं, पण तारा मावशी म्हणाल्या की सिरियल फिल्म्स बघून तो असाच घाबरतो.
बंडू तो तुझ्यासोबत खूप कम्फर्टेबल असतो. तू जरा बोलून बघ ना त्याच्याशी. तो काय रिॲक्ट करतोय ते बघ. पण मॅडम मी काय बोलू? तू त्याच्या वयाचं होऊन त्याच्याशी गप्पा मार. त्याला जोक्स सांग, काही गोष्ट सांग, व्हिडिओ वगैरे दाखव. बघ आज संध्याकाळच्या ट्रेनने ते परत जाणार आहेत गावी. गावी जाताना हा मुलगा असा हिरमुसलेला बावरलेला असलेला मला नाही आवडणार. मॅडम लहान मुलांच्या बद्दल तुम्हाला लढा आहे मला माहिती, आणि त्याच्याबद्दल तुमचा जीव जळतोय मला कळतंय. आता आपल्या मनाकालच नाही का एवढ्या रडूबाई तर मी त्यांना असवतोच की नाही. बाबू काय झटक्यात असवतो त्याला. मी रडूबाई नाही या. हा आहेस, रडूबाई पण आहेस आणि चुडूबाई पण. बघा बघा माशी उडाली 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 त्याला की नाही नाकात सेंडा सिद्धेश्वर सारखं करतो. तू माझ्याशी बोलूच नको. यांना आपला संशय अजिबात आलेला नाही.